भातकुली तालुक्यात येत असलेल्या शिवणी शिबगाव रस्त्याच्या बांधकामात कमालीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समाजसेवी नितीन कदम सह ग्रामस्थांनी केलाय। 15 वर्षांनंतर गावात होणाऱ्या रस्ता बांधकामात मनमानी कारभार सुरू असल्याने आता मोठे आंदोलन पुकारल्याचे चित्र दिसून येत आहे। खंडीकरण डांबरीकरण न करता बाजूला माती मिश्रित रस्ता बांधकाम सुरू असल्याचे दिसून येताच नितीन कदम सह ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून आपला आक्षेप व्यक्त करून मनमानी कारभार करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भातकुली तालुक्यातील शिवणी शिबगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता समाजसेवी नितीन कदम यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे। या मार्गाने शिवणी शिबगावसह भातकुली तालुक्यात जाणाऱ्या मार्गावर 8 मोठी गावे लागतात। वाहतुकीची मोठी वर्दळ या मार्गावर बघावयास मिळते, परंतु याच कित्येक वर्षापासून 15 वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे बांधकाम होत असताना निकृष्ट दर्जाचे आढळून आले। खडीचा वापर जेमतेमच करून माती मिश्रित मुरुमाचा वारेमाप वापर करण्यात आला आहे, तर होत असलेल्या रस्ता बांधकामात पाणी टाकण्यात आले नाही। मोठ्या प्रमाणात वाहतूक बघता सदर रस्त्याचे बांधकाम दर्जेदार होणे अत्यावश्यक आहे। मात्र सध्या स्थिती सुरू असलेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने हे काम वर्षभरही टिकणार नाही। त्यामुळे शासनाचा सर्व निधी वाया जाणार असल्याचे बोलले जात आहे। भविष्यात याच भेसळ बांधकामाने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे। बांधकाम कंत्राटदार सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप नितीन कदम यांनी केला असून रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार, मी नितीन कदम। मला गावकऱ्यांचे बरेचसे फोन आले तुमच्या दिवसापूर्वी। हा रोड जो काटामला शिवणी शिबगाव हा रोड 15 वर्षापासून म्हणजे अस्तित्वातच नसल्यासारखा होता। फार वाईट कंडिशन होती याची। आता हा पाठपुरावा रोड सुरू झाला तर कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे इथे एवढा भ्रष्टाचाराची सीमा पार पाडली। मुरुम, मातीवाला मुरुम, जे त्याचं एक्सक्युशन आहे ते जे डीप पाहिजे तर डीप नाही, 4 इंच डीप नाही आहे। आज एवढ्या वर्षापासून रोड जो हा इथे गड्ड्यात रसेल खड्ड्यात अशी जे म्हण आहे ना त्या टाईप होता। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की याची तुम्ही चौकशी करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा आणि रोड व्यवस्थित वापस खोदकाम करून बनवा, नाही तर आम्ही गावकरी मंडळी एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याला प्रशासन जबाबदार राहील ही माझी प्रशासनाला विनंती आहे। तुम्ही या आणि बघा, रोडची क्वालिटी कंट्रोल चेक करा। अजून पूर्ण व्हायचं आहे। सुरुवातला हे आलं त्यानंतर काय हाल होईल। एक पावसाळा गेला तर हा रोडचा धिंगाणा झाला। आज ते पर्यंत मुरुमच अशा 3rd क्लास क्वालिटीचा मुरुम टाकला, असा मुरुम कोणीच वापरत नाही। म्हणून प्रशासनाला एक माझी विनंती, तुम्ही या लवकरात लवकर या आणि या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करा, हीच माझी विनंती आहे प्रशासनाला। भातकुली तालुक्यातील 7 ते 8 गावांना ये-जा करण्याचा मार्ग आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा दिसून येत असून निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी नितीन कदमसह ग्रामस्थांनी केली आहे।